विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण स्थूल वाचनाच्या पाठाला सुरुवात केली होती आणि स्थूल वाचन म्हणजे रॅपिड रीडिंग. आपलं पहिलं स्थूल वाचन जे होतं मोठे होत असलेल्या मुलांना, तर तो पाठ आपण घेतला होता. पाठाची प्रस्तावनाही पाहिली आणि पाठाचा काही भाग देखील आपण अभ्यासला. पुढे जाण्यापूर्वी आपण मागच्या पाठामध्ये म्हणजे या पाठामध्ये आपण पाठीमागे काय अभ्यासलं ते थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. पाठ मोठे होत असलेल्या मुलांनो आणि त्याचे लेखक आहेत अनिल काकोडकर. तर भारतातील ते सुप्रसिद्ध असे अणुशास्त्रज्ञ आहेत आणि माजी अध्यक्ष भारतीय ऊर्जा मंडळाचे ते आहेत. पद्मविभूषण पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि ते पत्र तुम्हाला अभ्यासासाठी दिलेलं आहे. यात अनिल काकोडकर यांनी काय सांगितलं होतं, तर त्यांनी ते ज्यावेळेस बार्क BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर यामध्ये कामाला असताना त्यांनी जे काही त्या बार्कमधले अनुभव तुमच्यासोबत या पत्रातून सांगितलेले आहेत ते तुम्हाला आयुष्यात एक उत्तम मार्ग दाखवण्यासाठी उपयुक्त असे संदेश त्यांनी दिलेले आहेत. तर ते पहिला अनुभव सांगतायत की ते कॉलेज संपून बार्कमध्ये जेव्हा ते गेले होते, ट्रेनिंग स्कूलला ते गेले होते, तेव्हा तिथे होमी बाबा ट्रेनिंग स्कूलला तिथे भेट द्यायचे, तिथे यायचे. जवळपास 100 विद्यार्थी त्या ट्रेनिंग स्कूलमध्ये होते आणि संस्था सुरू होऊन ती अगदी जेमतेम 7 वर्ष झालेली होती आणि 100 मुलं मुली इथे ट्रेनिंगसाठी आलेले होते. आणि बाबांचं व्यक्तिमत्व हे अत्यंत स्फूर्तिदायक असं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांनी एकदा विचारलं, लेखकांनी एकदा विचारलं की आम्ही इतके मुलं मुली इथे आहोत आणि म्हणजे आम्हाला कामच सर्वांना पुरेल एवढं कामच इथे कुठे आहे. तेव्हा बाबांनी सांगितलं की ते म्हणाले की तुम्ही त्याची काळजी कशाला करता, की तुम्ही सर्वजण संशोधन करा. तुमचं काम काय आहे? संशोधन करणं. तुम्ही संशोधन करा. त्यासाठी सरकारला किती खर्च येतो याचा विचार तुम्ही आत्ताच करू नका, पण तुम्ही स्वतःचं काम स्वतः निर्माण करा आणि काय काम करायचं ते तुम्ही स्वतः ठरवा. बॉसनं सांगितलं म्हणून तेवढंच काम करायचं, ही जी तुमची प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती एकदम चुकीची आहे. ही प्रवृत्ती तुमची गेली पाहिजे. स्वतःचं काम स्वतः कशा पद्धतीने निर्माण करता येईल याचा विचार करा. तुम्ही संशोधनाचं काम करत आहात तर तुम्ही संशोधनाचं काम कुठलं संशोधन करायचं हा विचार न करता आपण कशावरती संशोधन केलं पाहिजे आहे किंवा आणखी काय काय आपल्याला संशोधनाचे विषय आहे. स्वतःचं काम स्वतःच निर्माण करायला शिका. सांगितलंय म्हणून तेवढंच काम करणं ही गोष्ट तुमची चुकीची आहे. आणि तेव्हा इथे अनिल काकोडकर म्हणतायत की हे जे बाबांचे शब्द होते किंवा बाबांनी सांगितलेला हा जो मुद्दा होता तो माझ्या मनावरती कोरला गेलेला होता आणि त्यामुळेच ते जे काही आहे ते म्हणतायत की बाबांनी जे काही आम्हाला सांगितलं त्या ट्रेनिंग स्कूलमध्ये असताना त्याच्यामुळे आम्ही घडत गेलो. ते म्हणतात की स्वानुभवाने सांगतो की एकदा तुमच्या हे लक्षात आलं ना की स्वतःचं काम स्वतःलाच निर्माण करायचं आहे तर स्काय इज द लिमिट अशी परिस्थिती होईल. बोट धरून चालवणं किंवा मार्ग दाखवणं हे काही काळापुरतं किंवा किमान पहिल्या 8-10 वर्षांपर्यंत ठीक आहे, पण त्यानंतर स्वतःचे मार्ग मात्र स्वतःलाच शोधावे लागणार आहेत आणि अंतिमतः तुम्हाला स्वतःला ऊर्जा मिळवता आली पाहिजे आहे आणि स्वतःचा मार्ग स्वतः शोधता आला पाहिजे आहे असं अनिल काकोडकर यांनी सांगितलेलं आहे. जे होमी बाबांनी त्यांना सांगितलेलं होतं त्याचाच संदेश ते आपल्याला देत आहेत, कारण कुठेतरी तो संदेश त्यांच्या मनावरती देखील कोरला गेलेला होता. त्याच्या पुढचा भाग आपण आज अभ्यासणार आहोत. मी वाचते. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री
होती, पण कुणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल. पहिला अनुभव तर आपण पाहिला. आता दुसरा अनुभव ते सांगतायत. दुसऱ्या अनुभवामध्ये ते म्हणतायत की ट्रेनिंग स्कूलचं प्रशिक्षण संपून ते तिथेच कामासाठी रुजू झाले, म्हणजे जॉईन झाले. आणि तेव्हा तिथे त्यांना मेटलायझिंग प्रक्रियेवरती काम करायला सांगितलं गेलं. मेटलायझिंग प्रक्रिया म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर धातूचं आवरण देण्याची जी प्रक्रिया आहे तिला मेटलायझिंग प्रक्रिया असं म्हटलं जातं. आणि त्यासाठी तिथे त्या बार्कमध्ये त्या यंत्रसामग्री होती, पण कुणीही ती वापरली मात्र नव्हती. तेव्हा त्यांनी विचारलं की मी काम करतो, हे जे मेटलायझिंग प्रक्रियेचं काम आहे ते मी काम करतो, पण त्यासाठी मला एक वेल्डर आणि एक फोरमन यांची गरज आहे. वेल्डर म्हणजे कोण, तर वेल्डर म्हणजे धातूंची जोडणी करणारा आणि फोरमन म्हणजे कामगारांचा प्रमुख. तर अशी मला 2 माणसं तुम्ही हाताखाली द्या आणि मग मी कामाला तयार आहे, मी काम करू शकतो, ते काम मी करेल. तेव्हा त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी लगेचच त्यांना सांगून टाकलं की तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व काम करावं लागेल, तुझं तुलाच काम करावं लागणार आहे, तुला काहीच मदत मिळणार नाही, ना तुला वेल्डर मिळणार आहे ना तुला फोरमन मिळणार आहे. आता हे जे काम होतं ते अत्यंत कष्टाचं असं काम होतं, पण त्याच्यासाठी त्यांना मदतीची गरज होती. पण इथे त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना मदत दिली नाही. का दिली नाही ते पुढे पाहूया आपण. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. हे करूया ते करूया असं बरंच काय काय म्हणाले आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे. तेव्हा तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. बघा, वरिष्ठांनी त्यांना सांगितलं होतं की तुला काहीही मिळणार नाही, कुठल्याही प्रकारची तुला मदत मिळणार नाही, सगळं काम तुला स्वतःलाच करायचं आहे. आणि मग वरिष्ठांची मर्जी, त्यांची आज्ञा म्हणून त्यांनी ती स्वीकारली आणि स्वतःच ते मेटलायझिंग प्रक्रियेचं काम करायला लागले. बरीच कष्ट केली त्यांनी, बरीच धडपड केली आणि ते काम त्यांनी पूर्ण केलं. आणि मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. नंतर पुढच्या कार्यक्रमाचा विस्तार, त्यांनी व्याप्ती वाढवणे म्हणजे विस्तार वाढवणे. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली, पुढं काय करायचं आहे ते त्यांनी त्यांना सांगायला सुरुवात केली. आणि ते मग त्यांना एक एक गोष्ट सांगायला लागले आणि मग कितीतरी काम सांगायला, हे करूया ते करूया, असं करूया तसं करूया, असं बरंच काही काही ते म्हणाले. आणि मग त्यानंतर ते म्हणाले की आता तू सांग की तुला काय पाहिजे, तुला वेल्डर मिळेल, तुला फोरमन मिळेल, आणखी जे काही हवं असेल ते सगळं तुला मिळेल. आणि त्यावरती लेखकांचं उत्तर होतं की आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. आता लेखकाला त्या कामाची माहिती झालेली होती, ते कामामध्ये ते निपुण झालेले होते. त्यामुळे त्यांना ते म्हणाले की आता मला कुणाचीही गरज नाहीये, आता हे काम मी एकटा सुद्धा करू शकतो. आता कार्यक्रमाची व्याप्ती वाढवलेली आहे, विस्तार वाढवलेला आहे म्हटल्यानंतर त्यांना कुणाच्या तरी मदतीची गरज लागणार होती. पण लेखकामध्ये इतका विश्वास आला होता की मी हे काम स्वतः करू शकतो, स्वतः सगळं एकट्याने हे काम पूर्ण करू शकतो, असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता. का निर्माण झाला होता, कारण त्यांनी प्रयत्नपूर्वक ते काम करायला सुरुवात केलेली होती. कुणाचीच मदत नाहीये म्हटल्यानंतर हे लक्षात आलं की हे काम आपल्याला स्वतःलाच करायचं आहे. आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले की आता मला मदत मिळणार नाहीये, हे काम मलाच करायचं आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचे पुढचे प्रयत्न चालू ठेवले. त्यांनी नाही म्हणाले नाहीत किंवा ते नाराजही झाले नाहीत की मी आता इथे काम करतोय म्हटल्यानंतर मला वरिष्ठांनी द्यायला हवं होतं हाताखाली कुणीतरी, मी इंजिनियर आहे
आणि असंही काही त्यांच्या मनामध्ये आलं नव्हतं आणि त्यांनी ते नाराज न होता ते काम अत्यंत प्रयत्नपूर्वक आणि यशस्वीपणे पूर्ण करून दाखवलेलं होतं. आपल्याला आपली परिस्थिती तेच असते. कुठलंही काम करायच्या आधी आपण ते काम कसं करता येईल यापेक्षा नाही मला ते जमणार नाहीये, मला ते शक्य होणार नाहीये असा शब्द आपल्या तोंडून पटकन येतो. शक्य नाही असं जिथे तुम्ही म्हणता तिथे सगळ्या वाटा खुंटलेल्या असतात. अशक्य या जगामध्ये कुठलीच गोष्ट नाही. कितीतरी उदाहरणं आपण जगामध्ये बघतो. अशक्य अशी कोणतीही गोष्ट जगात नाही. फक्त आपल्याला ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याच्यासाठी कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे या गोष्टी लक्षात आल्या आणि त्याच्यासाठी सुद्धा धडपड करावी लागते. ती धडपड तुमच्यामध्ये नसेल, ती इच्छाशक्ती तुमच्यामध्ये जर नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे तिथे तुमचं जिथे नाही हा शब्द आला तिथे सगळ्या गोष्टी संपल्या. मला हे कसं जमेल, मला हे कसं शक्य होईल. आता बऱ्याचदा ऑनलाईन टीचिंग चालू आहे. ऑनलाईन टीचिंगच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला तसेच प्रश्न पडतात. कसं आम्हाला समजायचं, हे कसं आम्ही करणार आहोत, मग आम्हाला हे शक्य होईल का, शाळा कधी चालू होणार आहे, असे प्रश्न बरेचसे विद्यार्थ्यांचे येतात आणि आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरच मिळत नाही. अरे तुम्ही जाणून तरी घ्या काय चाललंय, ते समजून तरी घ्या. एकदा नाही दोनदा ऐका, दोनदा नाही तीनदा ऐका. आणि ते न ऐकल्यानंतर ते ऐकून जर तुम्हाला त्याचं नाही आकलन झालं तर मग तुम्ही पुढे जाऊन विचारा ना. पण पहिल्याच प्रयत्नात तुम्ही जर नाहीच म्हणालात तर मात्र परिस्थिती अवघड होते. तेव्हा मग तुम्हाला काहीही सुचणार नाही, तेव्हा तुम्ही काहीच करू शकणार नाही. पण नाही म्हटलं की विषयच संपला. मग आपल्याला येतच नाही, आपल्याला जमणारच नाही. कसं जमेल, मग हे शक्यच होणार नाही, ते शक्यच होणार नाही. म्हणजे नकार घंटा सुरुवातीलाच जर वाचवली तर मग काम करण्याचा विषय बाजूलाच राहतो. तसं इथे लेखकांनी केलं नाही. ते नाराज झाले नाहीत, ते निराश झाले नाहीत. त्यांना ठीक आहे, लक्षात आलं की मला वरिष्ठांनी सांगितलंय की तुला काही मदत मिळणार नाहीये, हे काम तुलाच करायचंय. हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याला होकार दिला की ठीक आहे, बघूया तरी आपण प्रयत्न करून की कशा पद्धतीनं मला हे काम जमेल. आणि त्यांना ते जमलं. त्यांनी प्रयत्नपूर्वक ते काम केलं. मला वाटतं मी ह्याच्या आधी सुद्धा बरीचशी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. थॉमस अल्वा एडिसनचं उदाहरण दिलेलं आहे, सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलेलं आहे. यशस्वी माणसं तिथे पर्याय शोधत बसत नाहीत. प्रयत्न हा एकच पर्याय तुमच्याजवळ असतो. आपले प्रयत्न करत राहणं, फळाची अपेक्षा त्यानंतरची गोष्ट आहे. पण तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत ना तर नक्कीच तुम्हाला चांगलं फळ मिळेल. पण हेच जर सुरुवातीला तुम्ही प्रयत्नच करायचे नाही असं जर म्हणाला तर मात्र तुम्ही फळाची अपेक्षा सुद्धा करू शकत नाही. आता बघा पुढे ते म्हणतायत की त्यांनी सांगितलं की आता मला कुणी नकोय, आता मी स्वतः सगळी कामं करू शकतो, मी स्वतः सगळी कामं करीन. आणि तेव्हा त्यांनी ते आधी तसं का म्हणाले त्याचं स्पष्टीकरण दिलं. बघा ते म्हणतायत की काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर आणि फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही, हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. बघा किती सुंदर पद्धतीने अनिल काकोडकरांनी सांगितले की त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. ते म्हणतायत की काम सुरू करण्याआधी वरिष्ठांनी त्यांना कारण सांगितले की आम्ही तुला फोल्डर आणि फोरमन आणि वेल्डर का दिलं नाही. तर त्यांनी सांगितलं की काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात. आम्हाला हेच हवं आहे, आम्हाला तेच हवं आहे, त्याच्याशिवाय आम्ही कामच करू शकत नाही. आणि मग ते म्हणाले की आता मात्र तुला हवे तेवढे लोक आम्ही द्यायला तयार आहोत. तुला वेल्डर द्यायला तयार आहोत, तुला फोरमन द्यायला तयार आहोत. याआधी त्याच कारणासाठी आम्ही तुला नाही म्हणालो होतो.
कारण काम सुरू करण्याच्या आधीच यांच्या मागण्या सुरू होतात. ते काम नेमकं काय आहे, ते कशा पद्धतीनं करता येईल या गोष्टीचा विचार न करता ते लगेचच मागण्या करायला सुरुवात करतात. आणि म्हणून आत्तापर्यंत ते काम अडून राहिलेलं होतं, आत्तापर्यंत ते काम थांबलेलं होतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर आणि फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. पण आता मात्र तुला पाहिजे तेवढे लोक घे, तुझ्या हाताखाली काम करणारे तुला हवे तेवढे तू लोक घे, कारण आता ते तुझं ऐकतील. कारण त्यांनी पाहिले, का ऐकणार आहेत ते? कारण त्यांनी पाहिले की तू ते काम करू शकतोस, तुला ते काम येतंय. आणि हेही लक्षात घ्यायला पाहिजे की एकटा माणूस काम करू शकत नाही. स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करायला शिका, स्वतःची जागा निर्माण करायला शिका. कारण ते तुमच्याकडून घडू शकतं, कारण तुम्ही आता त्या वयामध्ये आहात. ती जिद्द, ते प्रयत्न करणं हे तुमच्या हातात आहे. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. पण तिथे तुम्ही कंटाळा केलात, तिथे तुम्ही जर आळस केलात, तर मात्र तुम्ही काहीही करू शकत नाही. म्हणजे कितीही प्रयत्न तुम्ही म्हटलात नंतर केले, कारण स्वतःमध्ये काय आहे हे आधी जाणून घ्या. मी आधीही तुम्हाला म्हटलं की तुम्हाला काय चांगलं येतं हे आधी तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला कळणार आहे की मला कुठल्या मार्गाने जायचं आहे आणि कशा पद्धतीनं मला प्रयत्न करायचे आहेत. आणि ते प्रयत्न जर चालू ठेवले तर नक्कीच तुम्हाला यश मिळू शकतं. बऱ्याचदा तुम्ही ऐकता की आता सध्या 10वी-12वीचे रिझल्ट तर अजून लागलेले नाही आहेत, पण मागच्या वर्षी लागले होते लवकरच. आणि मग वर्तमानपत्रांमधून त्या विद्यार्थ्यांच्या बातम्या येतात की जे गरीब विद्यार्थी आहेत, अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये, की त्यांच्याकडे काहीच नाही आहे, म्हणजे पुस्तकं घ्यायला सुद्धा पैसे नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये ती मुलं 90-95% मार्क्स मिळवून पास होतात. ज्यांच्या घरामध्ये लाईट नाही आहे ती मुलं दिव्याखाली बसून अभ्यास करतात. काय असतं त्यांच्या यशाच्या पाठीमागचं गमक? हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का आपण? आपण बातम्या ऐकतो आणि सोडून देतो. त्यांचे प्रयत्न, त्यांच्यामधली जिद्द, काही काही मुलांना अजूनही दुर्गम भागातल्या, ग्रामीण भाग, जे दुर्गम भाग आहेत, ज्यांच्यापर्यंत अजूनही काही सोयी पोचलेल्या नाही आहेत, तिथली मुलं, तिथले विद्यार्थी पायपीट करत शाळेपर्यंत जातात आणि तिथे जाऊन ते शिकतात. त्यांच्याकडे पुस्तकं घेण्यासाठी पैसे नाही आहेत, कुणाची तरी मदत घ्यावी लागते आणि ते जे काही आहे त्याच्यातून समजून घेऊन ते परीक्षा देतात, परीक्षेला बसतात आणि चांगल्या मार्कांनी पास देखील होतात. ही जिद्द आहे, ही जगण्याची जिद्द आहे. आणि ते तुम्हाला करता आलं पाहिजे. आपण प्रयत्नच करत नाही, आपण प्रत्येक वेळी दोष देत बसतो इतरांना. इतरांना दोष देण्यापेक्षा आपल्यामध्ये काय आहे, आपण काय करू शकतो हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि तेव्हा कुठे जर आपल्याला येत नसेल ना तर आपण दुसऱ्यांनाही दोष देऊ चालत नाही. तुम्हाला ती गोष्ट येते, तुम्हाला ती गोष्ट जमते, तुम्ही ती करू शकता, तर तुम्ही ती गोष्ट इतरांना सांगू शकता, तर तुम्ही काम दुसऱ्यांना सांगू शकता. पण तुम्हाला जर येत नसेल आणि तुम्ही जर ती दुसऱ्याला सांगत असाल तर मात्र तुमचं कुणीही ऐकून घेणार नाही. तुला येत नाहीये आणि आम्हाला काय सांगायला लागलेलं आहे, अशी परिस्थिती बऱ्याचदा होऊन जाते. म्हणून प्रत्येक काम हे आपल्याला आलं पाहिजे, आपण ते करायला शिकलं पाहिजे. आणि म्हणूनच सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी सांगितलंय की नाही, प्रस्तावनेमध्ये मी तुम्हाला वाचून दाखवलं की कोणतंही काम हे कमी दर्जाचं नसतं. आता ते इंजिनियर आहेत आणि वेल्डरचं आणि फोरमनचं काम देखील त्यांनी केलेलं होतं, म्हणजे काम कुठलंही कमी दर्जाचं नसतं. आणि तसं न करता, म्हणजे हे हलक्या दर्जाचं काम आहे आणि मी तेच का करू, मी अधिकारी वर्गाचा माणूस आहे किंवा मी इंजिनियर आहे, मी एवढा मोठा शिकलेला आहे, असा गर्व न बाळगता कुठलंही काम हे हलक्या दर्जाचं नाही, कमी दर्जाचं नाही असं समजून तुम्ही करत गेला तर तुम्ही शिकत राहता. माणसाने नेहमी शिकत राहिलं पाहिजे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून शिकत राहिलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतायत की आता ते तुझं ऐकतील, आता तुला हवे तेवढे लोक तू घे मागून, कारण त्यांनी पाहिले की तू किती कष्ट केलेले आहेस.
त्यांनी पाहिलंय की तू हे काम करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्तचं काम करू शकत नाही, त्याला मदतीची गरज आहे. पण सुरुवातीला मात्र त्यांना आधी ते काम केलं पाहिजे. कामाची व्याप्ती वाढली, विस्तार वाढला की तिथे मदतीची आवश्यकता आहेच, ती लागणारच आहे. पण आधी सुरुवातीला ते काम करणं गरजेचं आहे. एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात त्यांनी काय सांगितलंय ते म्हणतायत की अनिल काकोडकर म्हणतायत की तुम्ही करू शकता हे आधी तुम्ही इतरांना दाखवून द्या की मी हे करू शकतो. तेव्हाच लोक तुमचं ऐकतील, तेव्हाच तुम्ही इतरांना काम सांगू शकता. तुम्हाला जर येत नसेल, येत नसताना तुम्ही दुसऱ्यांना काम सांगणं ही गोष्ट चुकीची आहे, हे योग्य नाही. आणि ते म्हणतायत हाच धडा मी माझ्या दुसऱ्या अनुभवातून शिकलो. हे दोन्ही अनुभव त्यांनी बार्कमध्ये असतानाच घेतले होते. म्हणून ते म्हणतायत की तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री. हे जे 2 अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत, स्वानुभव आहे, स्वतःचा अनुभव आहे, बार्कमधला अनुभव आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हे जे 2 अनुभव मी सांगितलेले आहेत ते 50 वर्षापूर्वीचे 2 अनुभव आहेत, पण आज सुद्धा मला ते खूप महत्त्वाचे वाटतात. कारण अनुभवातून माणूस शिकत असतो, प्रत्येक गोष्ट माणूस शिकत असतो. आपण म्हणतो जरा काय झालं की माझ्यावरती का संकट आलं, मीच दिसले का, परमेश्वरानं मलाच असं का केलं, तसं का केलं. पण एक लक्षात घ्या, तिथे सुद्धा काहीतरी योजना असते की तिथे तुम्हाला संकटावर मात करून पुढे जाता आलं पाहिजे आहे, ती शक्ती तुमच्यामध्ये आली पाहिजे आहे, हा उद्देश असू शकतो. असा जर पॉझिटिव्ह विचार तुम्ही केला तर मात्र त्या संकटावरती मात करून तुम्ही यशस्वी पद्धतीनं पुढे जाऊ शकता. तेव्हा ते म्हणतायत की हे 2 अनुभव जर तुम्ही अभ्यासले, यातला नीट आशय, यातला नीट विषय जर तुम्ही समजून घेतलात, याचा अर्थ जर तुम्ही नीटपणे समजून घेतलात तर तुमच्या मोठे होण्याच्या प्रक्रियेमध्ये ते तुम्हाला जास्त फायद्याचं होणार आहे याची मला खात्री आहे. आणि नक्कीच अतिशय उत्तम संदेश देणारा असा हा स्थूल वाचनाचा पाठ अनिल काकोडकरांचा, की त्यांनी बार्कमधले त्यांचे 2 अनुभव सांगितलेले आहेत. की सुरुवातीचंच होमी बाबांनी त्यांना दिलेला जो संदेश की स्वतःचं काम स्वतः निर्माण करायला शिका. मी का करू किंवा बॉसनं सांगितले तेवढंच मी काम करणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त नाही सांगितलं तर मी कामच करणार नाही, ही प्रवृत्ती जी आहे ती चुकीची प्रवृत्ती आहे. आपण म्हणतो बघा बऱ्याचदा की टीचरनी होमवर्कच दिलेला नाही आहे मला, मग मी कशाला करू, आजचा गृहपाठच नाही आहे, असं म्हणून आपण त्या गोष्टी टाळतो. तर ही वृत्ती जी आहे ती चुकीची वृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती तुमची गेली पाहिजे. आणि ती जेव्हा जाईल तेव्हा स्काय इज द लिमिट, म्हणजे अवकाशा इतकं मर्यादाचं तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. आणि मग या स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करा. तुमच्यामध्ये ऊर्जा आहे ती किंवा स्वतःची ऊर्जा मिळवता आली पाहिजे असा पहिला अनुभव सांगतोय. आणि दुसऱ्या अनुभवामध्ये आधी स्वतः ते काम शिका, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला शिका आणि मग इतरांना कामं सांगायला जा. जेव्हा तुम्हाला स्वतःला येत असेल तेव्हा तुम्ही इतरांना सांगा, अन्यथा दुसऱ्याला सांगून त्या गोष्टीचा काहीही उपयोग होत नाही. असे 2 अनुभव त्यांनी याच्यामध्ये सांगितलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा स्थूल वाचनाचा पहिला जो पाठ आहे तो पाठ संपलेला आहे. त्याच्यावरचे काही प्रश्न उत्तरे जे आहेत, त्याचा स्वाध्याय म्हणजे त्याची कृती जी आहे ती आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की तुम्ही चालू असताना, लेक्चर चालू असताना वही आणि पेन घेऊन सोबत बसा. तर तेव्हा आधी मी तुम्हाला प्रश्नांचे अर्थ स्पष्ट करून सांगते आणि मग एक एक प्रश्न मी तुम्हाला डिक्टेट करणार आहे, तो तुम्ही त्या पद्धतीनं लिहा. आता टिपा लिहा हा दिलेला आहे, म्हणजे शॉर्ट नोट तुम्ही जे लिहिणार आहात. त्याच्यामध्ये पहिली आहे बार्क आणि दुसरी टिप आहे डॉक्टर होमी भाभा. बघा, बार्क म्हणजे BARC, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. काय आपण पाहिलं याच्यामध्ये, काय आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर,
ते त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. त्यानंतर डॉक्टर होमी बाबा. होमी बाबा यांचं जे म्हणजे या अणुऊर्जा संस्थेला जे नाव दिलेलं आहे डॉक्टर होमी बाबा यांचं, ते का दिलेलं आहे ते थोडक्यात, कारण त्यांनी अणुऊर्जेचा पाया घातला आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या संशोधन केंद्राला त्यांचं नाव देण्यात आलं असं. आणि आपण वाचलं की लेखकांनी सुद्धा उल्लेख केलेला आहे की प्रचंड व्यक्तिदायक स्फूर्तिदायक असं व्यक्तिमत्व होतं आणि तेही त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. आणि त्यांनी सांगितलेल्या संदेश, होमी बाबांनी सांगितलेला संदेश असं टिपा लिहामध्ये या 3-4 गोष्टी येणं गरजेचं आहे. स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा. हा दुसरा प्रश्न आहे की केव्हा ती परिस्थिती निर्माण होऊ शकते, जेव्हा तुम्ही ती स्वतः निर्माण करू शकता. स्वतःचे मार्ग तुम्ही जेव्हा शोधाल, स्वतःची ऊर्जा स्वतः मिळवाल, स्वतःचे मार्ग स्वतः शोधाल, तेव्हा किंवा बॉस सांगतोय तेवढंच काम केलं पाहिजे अशी वृत्ती ज्यावेळेस तुम्ही टाळाल, तेव्हा तुम्हाला स्काय इज द लिमिट अशी परिस्थिती निर्माण होईल. मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हाला वाटते? आता मेटलायझिंग प्रक्रिया आपण पाहिली की मेटलायझिंग प्रक्रियेवरती काम करण्यासाठी जे इंजिनियर आतापर्यंत आले होते त्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे विविध गोष्टींची मागणी केली होती आणि ती मागणी त्यांनी पूर्ण केली नाही. आणि म्हणून ते जे इंजिनियर होते किंवा ती जी लोक होती त्यांनी ते काम करण्यास नकार दिला, कारण कुणाची मदत मिळणार नाहीये तर मग आपण कशाला काम करा अशी वृत्ती त्यांच्यामध्ये होती. आणि म्हणून त्यामुळे ते मेटलायझिंग प्रक्रियेचं काम आत्तापर्यंत झालेलं नव्हतं, त्याच्यासाठी प्रयत्न कोणी केलेले नव्हते. आधी केले मग सांगितले या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा. आधी केले मग सांगितले. आधी करायचं, आधी स्वतःला काम किती येतं. आत्ताच्या पॅराग्राफमध्ये आपण पाहिलं ते की स्वतः आधी ते काम शिका. तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही ते इतरांना सांगू शकता, तरच लोक तुमचं ऐकतील, अन्यथा ते ऐकणार नाहीत. अशी या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा. आता प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा. आता हा प्रश्न तुम्ही स्वतः लिहायचा आहे, कारण आधीचे जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला स्पष्ट केलेले आहेत, ते मी डिक्टेटही करणार आहे तुम्हाला, पण हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला होमवर्क म्हणून स्वतः लिहायचा आहे. काय लिहिता येईल? इथे सांगितलंय की हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा, म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे अधिक परिणामकारक असते. आता प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे, मग तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी, मग तुमच्या आयुष्यामध्ये असं काय घडले की ज्यातून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकलेल्या आहात. साधी गोष्ट किंवा साधं उदाहरण जरी घेतलं की दिवाळीचं कंदील करायला तुम्ही घेतलेला आहे आणि त्यातून मग तुम्ही कशा पद्धतीनं शिकलात, काय शिकलात, त्याच्यातून चांगली गोष्ट काय शिकलात, की छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्यातून तुम्हाला आनंद कसा मिळत गेला, अगदी ते रंगीत कागदांपासून ते बनवण्यापर्यंत, किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ते प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेतला त्या गोष्टीचा. किंवा आता चित्रकला हा विषय तुम्हाला आहे, नवीन गोष्टी तुम्हाला चित्रकलेमध्ये शिकवल्या जातात, तर ती चित्र काढत असताना तुम्हाला काय अनुभव आला, किंवा तुम्ही मागच्या वर्षी बघा झाडांवर वगैरे ड्रॉइंग काढत होतात, चित्र काढत होतात, तर तेव्हा तुम्हाला तो प्रत्यक्ष अनुभव होता तुमचा, की मग त्यातून तुम्ही काय शिकलात, तुम्हाला त्यातून किती मजा आली, ह्या गोष्टी तुम्ही तिथे मांडायच्या आहेत. म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून शिकणं अधिक परिणामकारक असतं, ते जास्त चांगल्या पद्धतीनं तुमच्या लक्षात राहतं, कारण अनुभवातून मिळणारी प्रत्येक शिकवण ही आयुष्यात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी खूप मोलाची ठरते. अनुभव तुम्ही प्रत्येक गोष्टीचा घेतला पाहिजे, मग चांगले अनुभवही असतील आणि वाईट अनुभवही असतील, पण वाईट अनुभव जरी आले तरी त्या वाईटातून चांगल्याकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आता याच्या टिपा लिहा. मी तुम्हाला डिक्टेट करणार आहे ते 2 प्रश्न. मला वाटतं वही आणि पेन घेऊन तुम्ही बसलेलाच असाल, तर पहिला प्रश्न आहे टिपा लिहा. मी 1-2 मिनिटं थांबते,
तुम्ही सोबत वही पेन घेऊन बसला असाल तर 1-2 मिनिटाची वेळ देते फक्त तुम्हाला, त्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत. आणले सोबत? करूया सुरुवात. ठीक आहे. मी एक वाक्य 2दा आणि अतिशय हळू तुम्हाला डिक्टेट करणार आहे, त्या पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. प्रश्न पहिला, टिपा लिहा. त्यातील पहिली टीप बार्क. क वर रफार द्यायचं. बार्क. त्याच्या पुढे लिहा. बार्क म्हणजे BARC. बार्क म्हणजे BARC म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचंय. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. र ला पहिली वेलांटी स आणि च वरती रफार द्यायचा आहे. रिसर्च सेंटर. चे त्याच्या पुढे लिहायचंय. चे लघुरूप आहे. चे लघुरूप आहे. बार्कला त्याच्या पुढे लिहायचंय. बार्कला मराठीत भाभा अणुसंशोधन केंद्र. हेही एकेरी अवतरण चिन्हात लिहायचं. बार्कला मराठीत भाभा अणुसंशोधन केंद्र. ण बाणाचा त्याला पहिला उकार. अणु संशोधन केंद्र. स वरती अनुस्वार. संशोधन केंद्र असे म्हणतात. डॉक्टर होमी भाभा. डॉक्टर होमी भाभा हे भारतातील डॉक्टर होमी भाभा हे भारतातील थोर अणुशास्त्रज्ञ होते. थोर अणुशास्त्रज्ञ होते.
त्यांनी भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया घातला. भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया घातला. म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले आहे. अणुसंशोधन केंद्राला दिले आहे. बार्क ही संस्था प्रचंड मोठी आहे. बार्क ही संस्था प्रचंड मोठी आहे. ही संस्था अणुऊर्जेसंबंधित संशोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य आजतागायत म्हणजे आजपर्यंत. संशोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य आजतागायत निष्ठेने करीत आहे. ठीक आहे, मी परत एकदा तुम्हाला ही टीप वाचून दाखवते. तुमचं जिथे राहिलं असेल तिथे तुम्ही ते लिहून घ्या. पुन्हा एकदा टिपा लिहा. बार्क म्हणजे BARC म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे लघुरूप आहे. बार्कला मराठीत भाभा अणुसंशोधन केंद्र असे म्हणतात. डॉक्टर होमी भाभा हे भारतातील थोर अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले आहे. बार्क ही संस्था प्रचंड मोठी आहे. ही संस्था अणुऊर्जेसंबंधित
संशोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य आजतागायत निष्ठेने करीत आहे. मला वाटतं पहिली टीप तुमची लिहून झाली असेल. तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मी आधी जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला सांगितलेलं होतं त्यामध्ये तुम्हाला स्थूल वाचनाचे फक्त 2 मार्कांनाच प्रश्न विचारले जाऊ शकतात असं मी तुम्हाला सांगितलं होतं. पण आपण सगळ्या बाबतीत आधीच तयारीत असणं जास्त गरजेचं आहे. म्हणून सगळे प्रश्न उत्तरं तुम्हाला मी देणार आहे. का देणार आहे? आता याच्यामध्ये एका वाक्यातली उत्तरे किंवा योग्य पर्याय असंही येऊ शकतं. असंच येतं शक्यतो. पण 2 मार्कांना अचानक जर तुम्हाला पेपर पॅटर्नमध्ये थोडा काही चेंज झाला तर 2 मार्कांना तुम्हाला समजा जर टिपा लिहा विचारलं किंवा प्रश्नांचं उत्तर विचारलं किंवा त्याच्या बाबतीतलं स्वमत जे आहे ते जर तुम्हाला विचारलं तर ते लिहिता आलं पाहिजे आहे. या उद्देशाने मी तुम्हाला याची सगळी प्रश्न उत्तरं सांगणार आहे. त्याच्या पुढची जी टीप आहे डॉक्टर होमी भाभा. पुढची टीप डॉक्टर होमी भाभा. लिहून घेतलं? त्याच्या पुढे लिहा डॉक्टर होमी भाभा हे भारतातील डॉक्टर होमी भाभा हे भारतातील विश्वविख्यात शब्दार्थ लिहून देते तुम्हाला. विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ होते. विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले आहे. BARC म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. BARC म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. त्यांचे व्यक्तिमत्व कलात त्याला पहिली वेलांटी ती व्यक्ती वला य जोडायचा. व्यक्तिमत्व तलात आणि नंतर व जोडायचं. व्यक्तिमत्व
तरुण नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तिदायक होते. तरुण नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तिदायक होते. लेखकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेली एक आठवण आहे. लेखक जेव्हा ट्रेनिंग स्कूलला शिकत असताना तिथे होमी भाभा 3-4 वेळा आले होते. त्यावेळी त्यांनी स्वतःला सक्षम कसे करावे, ऊर्जा कशी मिळवावी, स्वतःचे मार्ग कसे शोधावे यासाठीचे मार्गदर्शन लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासाठी फार महत्त्वाचे ठरले होते. यासाठीचे त्यांचे मार्गदर्शन लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासाठी फार महत्त्वाचे ठरले होते. मी पुन्हा एकदा परत वाचते. डॉक्टर होमी भाभा हे भारतातील विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले आहे. BARC म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. त्यांचे व्यक्तिमत्व तरुण नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तिदायक होते. सला फ, त्याला दुसरा उकार, तला पहिली वेलांटी, त्यावर रफा, स्फूर्तिदायक होते. लेखकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेली एक आठवण आहे. लेखक जेव्हा ट्रेनिंग स्कूलला शिकत असताना तिथे होमी भाभा 3-4 वेळा आले होते. त्यावेळी त्यांनी स्वतःला सक्षम कसे करावे, ऊर्जा कशी मिळवावी, स्वतःचे मार्ग कसे शोधावेत यासाठीचे त्यांचे मार्गदर्शन लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासाठी फार महत्त्वाचे ठरले होते. या पुढचा जो दुसरा प्रश्न आहे, स्काय इज द लिमिट.
तो प्रश्न मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन. धन्यवाद.